श्री स्वामी समर्थ या 5 चुका माणसाला निर्धन बनवतात आणि कधीच श्रीमंत होऊ देत नाही। तुम्ही तर या चुका करत नाहीये ना? आज आपण अशी एक माहिती जाणून घेणार आहोत की ज्यामुळे आपल्या गरिबीमध्ये वाढ होते आणि आपल्या गरिबीतील वाढ कमी करण्यासाठी आपल्याला काही काळजी घेणे गरजेचे आहे। काही गोष्टी टाळणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये जे उपाय सांगणार आहोत त्याचा वापर प्रत्यक्ष जीवनामध्ये अवश्य करा। असे केल्याने तुमच्या जीवनातील गरिबी दूर होणार आहे। चला तर मग जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण प्रत्यक्ष टाळायला हव्यात, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कधीच गरिबी येणार नाही। अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्याला श्रीमंत होण्यापासून अडवत असतात त्याबद्दल। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा। वास्तुशास्त्रातील काही गोष्टी पाळणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते। यामुळे आपल्या घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते व आपल्याला नेहमी यश प्राप्त होत असते। पैशाच्या तिजोरीला लागून व तिजोरीच्या मागे झाडू कधीच ठेवू नये। यामुळे आपल्या घरातील धनाची हानी होते व त्याचबरोबर आपले घरातील सदस्य सुद्धा आजारी पडतात। म्हणून शक्यतो तिजोरीच्या मागे कधीच झाडू ठेवू नये। किचन मध्ये औषधे ठेवू नये आणि अनेकांना आपल्या किचनमध्ये औषधे ठेवायची सवय असते, परंतु असे करणे चुकीचे आहे। यामुळे आपल्या घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहत नाही व त्यांना आजारपण येते। घरातील टॉयलेटचा दरवाजा नेहमी उघडा ठेवू नये। जेव्हा गरज असेल अशा वेळेस हा उघडा ठेवावा। अशामुळे घरांमध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि टॉयलेट बाथरूम मधील विषाणू व कीटाणू आपल्या किचनमध्ये प्रवेश करत असतात। यामुळे आपल्या आरोग्याचे संबंधित अनेक समस्या सुद्धा निर्माण होऊ लागते आणि परिणामी धनहानी सुद्धा घडते। आपल्या घरातील लहान मुलांना घरातील भिंतीवर काहीच लिहायला देऊ नये। असे केल्यामुळे घरातील सदस्यांवर कर्ज वाढू लागते, उधारी सुद्धा वाढू लागते। घराच्या दक्षिण दिशेला पाण्याचा वापर नसावा, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा झरा या दक्षिण दिशेला असू नये। त्यामुळे आपल्या घरांमध्ये हानी होते आणि घरामध्ये पैसा येणे बंद होऊन जाते। यासाठी घरातील दक्षिण दिशा कारणीभूत ठरत असते। म्हणून दक्षिण दिशेला पाण्याचा वापर शक्यतो टाळला पाहिजे। घरातील ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ ठेवायला हवी। त्या जागेवर कोणत्याही प्रकारचा कचरा ठेवू नये। अशा ठिकाणी कचरा असेल तर माता महालक्ष्मी व भगवान विष्णू आपल्यावर नाराज होतात। जर भगवान विष्णू, माता महालक्ष्मी यांची कृपा जर आपल्यावर व्हावी असे वाटत असेल तर घरातील ईशान्य दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवायला हवी। घरातील दुकानातील दिशा ही भगवंतांची दिशा असल्याने तेथे भगवंतांची स्थापना करावी। देवघर कधीही बेडरूम मध्ये नसावे। असे केल्यामुळे घरामध्ये वाद होत असतात। म्हणून जर बेडरूम मध्ये देवघर असेल तर ते लगेच उचलावे। घरामध्ये काटेरी, विषारी अशा फळांमध्ये दूध निघते असे झाडे लावू नये। यामुळे घरांमध्ये नकारात्मकता पसरते व घरातील सदस्यांना हानी पोहोचत असते। या काही महत्त्वाच्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येणार नाही व तुम्हाला
श्रीमंत होण्यापासून कोणी अडवू शकणार नाही. म्हणून वरील गोष्टींचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.